नेहा. नेहा चालेल ना मी आले तर. नेहा तू इथे नेहा मी बोलणारच होतो तुझ्याशी. हे बघ जे काही झालं त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला जे योग्य वाटलं तेव्हा ते मी केलं. ऐक ऐक नेहा, जे काही झालं ते माझी चूक आहे. तू प्लीज शिवाला काही बोलू नकोस. बघ मला उशिरा कळलं, मला उशिरा रिअलायझेशन झालं. तू प्लीज मला बोल पण तिला काही बोलू नको. शिवा मी खूप खूप खुश आहे. तू आणि आशू फायनली एकत्र आहात. अरे हे काय चाललंय? अरे युती कधी झाली? ऐक ना हे अपर स्टेपनी, अरे तुम्हाला काय माहितीये का हे काय चाललंय? अहो मलाही नाही काही कळते. हे फर्स्ट टाइम घडते सगळं माझ्या समोर. शिवा तू हिला मिठी मारली? अरे तिने पण मारली ना मला मिठी. एक मिनिट. अरे काय चाललंय काय? अरे शिवा तुला कळतंय का? ही मुलगी आशू बरोबर लग्न करणार होती आणि तिला माहिती पण होतं की तुमचं लग्न झालंय, तरी सुद्धा लगेच तिने होकार दिला. हो हो मी होकार दिला होता, पण हे लग्न होणार नाही ह्याची मला खात्री होती. काय म्हणजे हिला जी खात्री होती ना तोच मला विश्वास होता की आशू तुला तुझं प्रेम रिअलाइज होणार. एक मिनिट हे बघा आम्हाला काहीच कळत नाही. नक्की काय झालं, कुठे झालं, मला नीट सांगा. आम्हाला काय झालं ते सांगा. बरं ठीक आहे थांबा, मी सांगते काय झालं. काय झालं, सगळ्यात आधी जेव्हा मी शिवाला भेटले तेव्हा आमची खूप चांगली मैत्री झाली आणि मग त्याच्यानंतर आम्ही बऱ्याचदा भेटलो. शिवा हे एवढं सगळं होतं का? शिवा मानला बाबा, म्हणजे खतरनाक प्लॅन केला, एक नंबर प्लॅन. काय रे? नाही प्लॅन काहीच नव्हता. मुळात हिला आशूशी लग्न करायचं नव्हतं. काय ग एवढाही वाईट नाही आम्ही. नाही रे आशू, असं नाहीये, पण तुझ्यापेक्षा ना शिवा खूप चांगली आहे. अच्छा. आणि तिचं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि हेच मला माहित होतं. आणि म्हणून हे सगळं घडून आलं. नेहा याचा अर्थ तुम्हाला फसवलंस. सॉरी आशू, पण काय करणार, माझ्याकडे आणि शिवाकडे हा एकच ऑप्शन होता आणि मला सरळ सरळ दिसत होतं की तुझं फक्त शिवावरच प्रेम आहे. पण काय करणार, हा मान्यच करत नव्हता. त्याच्यासाठी हे सगळं नाटक करावं लागेल. बरं तिने माझ्या सांगण्यावरनं हे सगळं केलं. हा पण आशू खबरदार हा. परत तिला असं काही म्हणालास की हे मुद्दाम घडवून आणलंय वगैरे, कारण जे काही होतं ते फक्त तुझ्या चांगल्यासाठी होतं. हो पण नशीब समज आपलं लग्न झालं नाही. पण तोच तर विश्वास होता ना माझा की तुला आपलं प्रेम लक्षात येणार. शिवा काय ग्रेट आहेस यार. म्हणजे तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. तुला माहिती होतं की मला अक्कल येणार नाही का? हो ना, जिजू एवढे पण येडे नाहीये. नेहा थँक्स. बर मी होते म्हणून मी मदत केली, पण आता इथून पुढे तू तिची काळजी घे. दोघं कायम एकत्र राहा. हा हो बाबा, मी त्याच चुका परत करत नाही. एनिवे हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू. चल मी निघते आता, मला खूप अर्जंट काम आहे. ऐक ना नेहा ऐक ना. अगं कुठे जाते आपण? घरी जेवायला जाऊया ना सर. नाही नको शिवा, मला खरंच खूप महत्वाचं काम आहे. अगं पण कुठे जातेस तू? अगं काय झालं, मी आता इतक्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब केलाय म्हटल्यावर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की समजा मी अजून काहीतरी शिकले तर ना मला एक चांगली पोस्ट मिळेल. आणि जर का घरी राहिले तर माहितीये ना आई परत लग्नाच्या मागे लागेल. अरे हो. ते नको बाबा मला. ते खरंय ते खरंय. हे खरंय. नेहा यार
मला ना तुझी खूप आठवण येईल. मलाही खूप आठवण येईल तुझी. काळजी घे. तू पण. येते मी. थांब. एक मिनिट थांब. मी आले. आता आणि काय? तू बघ. शिवा पण ना. हे काय? घे. बाप्पा. हा तुझ्यासोबत नेहमी असेल. थँक्यू सो मच शिवा. थँक्यू. येऊ आता. हा. चला बाय. बाय 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 काळजी घे. काळजी घे. बाय. शिवा, हे तुझ्याकडनं जरा शिकलं पाहिजे थोडस. खरंय. नाही नाही असं काही नाही. हो चालक आहेस तू. हो ना, आम्हाला काही कळलंच नाही. मग आता कळलंय ना, मग आता कामं करूया का? काका? दादा, काका, तुम्ही काय करताय इथे आणि हे सगळं काय? शिवा, पुन्हा एकदा तुझा संसार चालू होतोय. खूप आनंद होतोय आम्हाला. पण तुला काय वाटलं, तू या वस्तीसाठी काय केलं आम्ही विसरलोय असं वाटतंय का तुला? अहो पण आता हे सगळं तुम्ही आता काय आणि नंतर काय, आम्ही काय बी विसरलो नाही. माझ्या दारुड्या नवऱ्याला अक्कल शिकवली म्हणून माझा संसार आहे शिवा. माझ्या मदतीला तर नेहमीच हजर असते. मग आम्ही तुझ्या संसाराला हातभार लावणार नाही असं काय वाटलं तुला? बघ, माझ्याकडनं हे थोडीशी भांडी कुंडी आणलेले आहेत ते तुझ्या संसारात वापर. शिवा, ही पांघरू नये. नाही म्हणू नकोस, थंडीचे दिवस आहेत. आणि हे बघ, हे थोडं किराण्याचं सामान आहे, ते ठेव. एवढं ही कसं चटई आहे. अरे तुम्ही केवढं करताय अहो माझ्यासाठी? आणि हे बघ, हा कुकर आहे, भात बनवून दे जावई बापूंना. खूप केलं हो माझ्यासाठी. शिवा, परत आम्हाला परक केलंस का? नाही हो, तुम्ही खरंच खूप केलं आमच्यासाठी. अहो जावई बापू आहे रे असं समजा. चला चला आणि सामान घेतो. काय ग शिवा, आपण आपलं घर सोडून आलो, पण वस्तीत आपलं घर झाली नाही का? अशी तुला इथे कधीच परक नाही वाटणार. इथली सगळी माणसं खूप जीव लावतात. हो, ते खरं आहे बाबा. इथे प्रश्न शिवाच्या स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे तो मी जपणारच. समजा शिवाला या घरात याची परवानगी नसेल तर मीही नाही येणार. आणि जेव्हा मोठा होईल ना, तेव्हा परत तुझ्याकडे येईल आणि तुला पटवून देईन की शिवाच माझ्यासाठी योग्य मुलगी होती. शिवा माझ्याबरोबर आत्तापर्यंत उभी राहिली आहे. सगळ्या परिस्थितींमध्ये तिने मला साथ दिली आहे आणि मीही आत्ता तिच्या पाठीशी उभं राहणार. आई, काय गो? अगं काय करतेस? मला विचारतेस? तू सांग, तुझं काय चाललंय? कुठे काय? काय नाही, तू कितीही मन रमवण्याचा प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाहीये.
आशू घरी परत येणार नाही. मला कळतंय तुला जेवढं दुःख झालंय तितकंच वाईट मलाही वाटतंय. कालपर्यंत आशू आपल्या बाजूने होता ना, आणि आज अचानक नाळ तोडून टाकावी असं सगळं तोडून निघून गेलंय. हे सगळं त्या शिवामुळे होतंय. ऐनवेळी तिने येऊन आशूला काय सांगितलंय मला काही कळतच नाहीये. नाही, हा निर्णय आशूचा होता. मी सांगू शकते. निर्णय जरी त्याचा असला तरी घेतला त्याने शिवामुळेच ना, आणि ती होतीच त्याच्यासोबत. मग पुढे काय झालं आपण सगळ्यांनीच बघितलंय आई. नाही, पण शिवा काहीच बोलली नाही. ते शब्दही आशूचेच होते. ठीक आहे, सगळं मान्य, पण आपल्याच आशूला तिकडे जाऊन त्रास होतोय हा विचार करून ना माझा जीव तुटतोय. तो तर होणारच आहे, पण निर्णय त्याने घेतलाय, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. आणि तुला होणारा त्रास त्याचं काय? त्याचं काय, वेळ जाईल तसं होईल सगळं ठीक. करीन ऍडजस्ट. म्हणजे तू काही बोलणार नाहीयेस, तू अशीच शांत राहणार आहेस का? आई अगं मलाच एवढा त्रास होतोय म्हणजे तुलाही होत असणार आहे माहितीये मला. मग कर ना काहीतरी, एक घाव दोन तुकडे करून टाक. मला पण ना ते ऐकून आश्चर्यच वाटलं भाऊ, पण ती असिस्टंट म्हणाली ना तेव्हा मला कळलं की तो नाही येणार आहे. आपण विचारू नये त्याला. विचारायचं काय नाहीये, तुम्ही समजवा त्याला. हे बस झालं सगळं, आता परत घरी चल म्हणून. काय करतोस लक्ष्मण, आपण त्याला त्याचा वेळ देणार होतो, असं ठरलंय ना आपलं. हो, लक्ष्मण. आशू, भाऊ, काका, अरे या ना. या कसे आहात तुम्ही? कसे आहात भाऊ? असं अचानक या ना, या. एकच मिनिट थांबा, मी आलोच. या या या. हो या. हे इथे तू हे काय करतोयस? काका, इथे झाडून पुसून घ्यायला कोणी येत नाही. आपलं आपल्याला सगळं करावं लागतं. या बसा. म्हणजे आता मी आणि शिवा इथे शिफ्ट झालोय ना. आणि मग शिवाचं घर? शिवाचं घर तिच्या आईचं आहे ना. मी तिथे जाऊन कसं चालेल, ते परत माझे लाड करतील. काय मी आईला प्रॉमिस केलं होतं की मी आता इथून बाहेर पडेन तर स्वतःच्या पायावर उभं राहीन, काहीतरी करून दाखवेन, सेल्फ सफिशियंट होईन. आणि तिथे शिवाच्या घरी राहिलो तर यातलं काहीच पॉसिबल नाही होणार. अरे भाऊ, काका, तुम्ही काळजी नका करू. बरं मला सांगा, तुम्ही कसे आलात आज? काय हे आम्हालाच काय विचारतोयस? तू ऑफिस मध्ये आला नाहीस म्हणून आम्ही आलो इथे. काय झालं? ते मी ऑफिस मध्ये नाही येणार आहे आता. का? म्हणजे मी रिझाईन करतो. तुम्ही या ना, तुम्ही बसा. या ये. अशो, एक मिनिट. काय बोलतोयस तू? हो काका, मी रिझाईन करतोय. अरे हशू, ऐक ना बाळा. हे बघ, ऐक. तुझ्या आणि वहिनीमध्ये जो काही वाद झाला ना, तो विषय वेगळा आहे आणि कंपनी वेगळी आहे. अरे तू फ्युचर आहेस आपल्या कंपनीचं. हा, फ्युचर होईल ना. मी पुढे जाऊन फ्युचर होईल, पण आत्ता नाही. काका, मी स्वतःला प्रूव्हच करून दाखवलं नाही अजून. काय प्रूफ करायचंय तुला? अरे तू तुझ्या कामातून स्वतःला सिद्ध केलंयस. बरोबर, भाऊंचा मुलगा म्हणून. काय आहे, भाऊंचा मुलगा म्हणून एका जबाबदारीच्या खुर्चीवर बसणं आणि स्वतः कमावलेल्या जबाबदारीमुळे आणि स्वतःच्या एफिशियन्सीमुळे एखाद्या खुर्चीवर बसणं याच्यात फरक आहे. पण आता मला जबाबदार होऊन कुठली तरी जबाबदारी घ्यायची आहे. पुन्हा नव्याने स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आणि काय बघ ना, आपल्या आजूबाजूला बघ कितीतरी मुलं आहेत जी अपॉर्च्युनिटी शोधतायत. अरे पण आशू, शिवा, बरं झालं तू आलीस. तूच समजाव याला.
कंपनी सोडायच्या गोष्टी करतोय हा. सीताईवरच्या रागाने उगाच असं. काका मी आईमुळे घर सोडलं नाहीये. आत्ता जे आईला वाटतंय माझ्याबद्दल ते उद्या उठून कंपनीत कोणालाही वाटू शकतं आणि तेच मला नको आहे. ठीक आहे, मग एक काम कर ना, तू आपल्या कंपनीतच नोकरी कर ना. त्यात काय पॉइंट आहे? हे बघ, आपल्या कंपनीत नोकरी करून शेवटी मी माझ्या नावानेच नोकरी करणार ना. मला सगळे बेनिफिट्स मिळणार. मग त्यात जबाबदारीची जाणीव कुठे आहे? अरे पण आशू, जॉब मिळणं इतकं सहज सोपं नाहीये. अरे तेच तर नकोय. मला मेहनत करायची. हे बघ, आपल्या घरी तर सकाळी उठून ब्रेकफास्ट मिळतो, दुपारी जेवण मिळतं, आयुष्य आरामात राहता येतं. पण ते मेहनतीच्या जोरावर नाहीये ना. हेच सगळं मला मेहनत करून कमवायचं, ना की माझ्या नावावरती. हो, तुम्ही बोला ना, समजावा त्याला. असं कसं करून चालेल भाऊ? अहो, हा नोकरीसाठी वणवण फिरणार आणि आपण घरी बसून पंचपक्वांना जेवायचंय का? सांगा तुम्ही याला. लक्ष्मण, मी समजावलं असतं रे आशूला, पण आता आशूमध्ये मी स्वतःला बघतोय. त्याच्या डोळ्यात ते स्वप्न बघतोय, ती जिद्द बघतोय. आणि मग आपण त्याला आपल्या मायेपोटी मागे का खेचायचं? आणि काका, भाऊ, हे बघा, मी तुमची काळजी ना समजू शकते, पण आत्ता आशूला जे मनापासून करावं असं वाटतंय ना, ते करू देऊया ना. आपण सपोर्ट करूया त्याला, कारण त्याने त्याच्या मनाविरुद्ध काहीही करणं आपल्याला नकोय की नाही. अगदी खरंय लक्ष्मण. शिवा म्हणते ते अगदी बरोबर आहे. आशू या सगळ्यामध्ये मेहनत करेल, स्वतःच्या पायावर उभं राहील, आपल्याला खूप आनंद होईल. आणि आपल्या डोळ्यात जे पाणी आलं असेल ना, त्या पाण्याची किंमत आज तुझ्या डोळ्यात आलेल्या पाण्यापेक्षा कितीतरी जास्त असेल. आणि काळजीच्या पारड्यापेक्षा आपलं अभिमानाचं पारडं खूप जड असेल. काका, काळजीच करू नकोस. भाऊ, आशू, कसलीही काळजी करू नकोस. काही लागलं तर सांग. आणि हो, तुझ्या स्वाभिमानाला कधी धक्का लागू देऊ नकोस. एक मिनिट, आलोच. भाऊ, हा, हे महत्वाचं काम राहिलं होतं. हे घ्या. हे आशू, हे अति होतंय आता. नाही काका, अरे हाच तर सपोर्ट नकोय मला. हे बघ काका, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, ते रिकाम्या खिशानी आणि मोकळ्या मनाने. या सपोर्टनी नाही. आशू, हे सगळं तू करतोयस, प्रयत्न करतोयस, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मेहनत करतोयस. हे सगळं बघून खूप खूप छान वाटतंय. आय एम प्राऊड ऑफ यू. काळजी. आशू, मला माहिती आहे, हा असा निर्णय घेणं खूप कठीण असतं, पण तू घेतलास.